आज माननीय सुप्रीम कोर्टाने ललित विजय कोल्हे यांना फेक कॉल सेंटर प्रकरणामध्ये जामीन मंजूर केलेला आहे. आज आपल्याला माहिती आहे की मागच्या 6 महिन्यापासून ललित कोल्हे हे कारागृहात आहेत आणि सेशन्स कोर्ट आणि हायकोर्ट माननीय हायकोर्ट तिथून आम्हाला यश भेटलं नाही, पण आज मेहरबान सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजूंची युक्तिवाद ऐकल्यानंतर आम्हाला जामीन मंजूर केलेला आहे आणि मेहरबान सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की यांना आता जेलमध्ये ठेवणं हे संयुक्त होणार नाही. सागरजी, संयुक्तिक होणार नाही असं जेव्हा कोर्टाने म्हटलं असेल त्यावेळेला कोणत्या प्रकारचा युक्तिवाद त्या ठिकाणी झाला असेल? बेसिकली आमच्याकडून काही सिनियर काउन्सिल नी जे युक्तिवाद केलेला आहे त्यांनी हेच म्हटलेलं होतं की भाई ह्या मॅटरमध्ये आमची जी जागा होती, जो LK फार्म हाऊस होता, त्या जागेमध्ये हा फेक कॉल सेंटर सुरू होता आणि हा जो काही फार्म हाऊस होता हा आम्ही दुसऱ्या माणसाला लीज म्हणून दिलेलं होतं. हे बेसिकली हे विषय आम्ही मेहरबान कोर्टासमोर मांडले आणि मेहरबान कोर्टाने आमचं युक्तिवाद ऐकल्यानंतर सरकारी वकिलांनाही याबद्दल प्रश्न केलाय आणि सरकारी वकिलांतर्फे युक्तिवाद असं केलं गेलंय की ह्या आरोपींचा जो एक ड्रायव्हर होता, ड्रायव्हरच्या मिसेसच्या बँक अकाउंट मधून काही पैसे गेलेले आहे असं युक्तिवाद त्यांनी केलेलं आहे. परंतु मेहरबान सुप्रीम कोर्टाला तो युक्तिवाद त्यांचा पटलेला नाहीये आणि मेहरबान कोर्टाने म्हटले की आता चार्जशीट आल्यामुळे यांना जेलमध्ये ठेवणं योग्य होणार नाही. चला, धन्यवाद सागर भाई. ओके. थँक्यू.